नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. हे ॲप समजा तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आज गॅप डाऊन ओपन झालं. मात्र त्यापूर्वी मागच्याच आठवड्यापासून मी तुम्हाला खालच्या बाजूच्या ह्या लेवल्स देत होतो की ही टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यातलं पहिलं होतं 24,285. मुद्दाम मी चार्ट छोटा ठेवलाय सगळ्या लेवल एकत्र दिसाव्यात म्हणून अशा पद्धतीनं हे केलंय. त्याच्या खालची लेवल होती आपण इथे बघू शकता, ही दुसरी लेवल होती, ही तिसरी लेवल होती, बरोबर. आणि त्यानंतर ह्या मीडियम टर्मचे टार्गेट खालच्या बाजूची म्हणून मी मागच्या आठवड्यापासून सांगत होतो. त्यानंतर आत्ता अलीकडे सांगतोय की लॉंग टर्मसाठी ही खालच्या बाजूची आणखीन 2 टार्गेट आहेत. आता काय झालंय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर ही सगळी टार्गेट सांगितली होती आणि आपल्याला असं वाटत होतं की ह्याच आठवड्यात म्हणजे मागच्याच आठवड्यात 4 तारखेला बघितलं तर त्याच्या आधीच 3 तारखेलाच मी ही टार्गेट दिलेली होती की खालच्या दिशेनं इथपर्यंत जाऊ शकतं. मात्र त्यावेळेला हेही सांगितलं होतं की डायरेक्ट जाणार नाही, मध्ये एखादा बाउन्स येऊ शकतो. त्या पद्धतीनं 4 तारखेला इथे काय झालं बघा, 24,305चं आपल्याला लो बनला. 24,285चं टार्गेट होतं आणि त्यानंतर बाउन्स यायला सुरुवात झाली. हा बाउन्स पुअर जात 24,850च्याही वर गेला होता, बरोबर. आणि त्याच वेळेला मी सांगत होतो की हा जरी बाउन्स इतका वर जात असला तरी नंतर पुन्हा खाली जाणार आहे आणि त्यावेळेला हे टार्गेट येणार आहे, बरोबर. ते आज त्याच्या खूप खाली गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे आपण जे दुसरं टार्गेट दिलेलं होतं 23,885चं त्याच्या खालीच आज ओपन झालं. म्हणजे ही जी पहिलं टार्गेट आहे की 24,285, दुसरं टार्गेट आहे 23,885, तर त्याच्याही खाली आपल्याला ओपन झालं. तिसरं टार्गेट दिलं होतं 23,585, ते काय अजून आलेलं नाहीये, पण त्याच्या खाली ओपन होऊन आपल्याला खाली गेलं. पहिलं टार्गेट येण्याची शक्यता सर्वात जास्त असते. पहिलं टार्गेट आलेलं आहे मीडियम टर्मचं. लॉंग टर्मचं सुद्धा जर तुम्ही बघितलं तर पहिलं टार्गेट खालच्या बाजूचं आलेलं आहे ज्याची शक्यता जास्त असते. आणि काल जो व्हिडिओ केला होता त्यामध्ये सांगितलं होतं कदाचित गॅप डाऊन ओपन होईल, ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा खाली जाईल आणि त्यानंतर बाउन्स येईल. हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा क्लिअर सांगितलेलं होतं. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर मुद्दाम जाऊन पुन्हा बघा. यूट्यूबवर तो व्हिडिओ आहे. पहिल्यांदा खाली जाणार आणि मग वर येणार. त्या पद्धतीचंच आज आपल्याला मार्केट बघायला मिळालं. आता उद्या काय होऊ शकतं, तर त्याच्यासाठी मी काय करतोय, ह्या ज्या लेवल्स होत्या ना, या लेवल्स आता मी काढून टाकतोय. कारण मग काय होतंय, भरपूर लेवल झाल्या की आपल्याला लक्षात येत नाही. आणि उद्यासाठीच्या लेवल मी ऑलरेडी ड्रॉ केलेल्या आहेत. ओके, त्या तुम्हाला दिसतील. आता ही खालची टार्गेट होती सगळी काढून टाकतोय, तुम्हाला आता मागचा आठवडाभर दाखवतोय. त्यामुळे ही टार्गेट माहिती आहेत. ओके, आता उद्या काय होऊ शकतं ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर उद्या आपल्याला ह्या ज्या 3 लेवल आहेत ह्या ॲक्च्युअली रेझिस्टन्स झोन होता, बरोबर. आणि मला असं वाटत होतं की ह्या एरियामध्ये काय होऊ शकतं, कुठेतरी जर एम पॅटर्न बनला तर आपल्याला सेलिंग येऊ शकते. उद्या जर ह्या एरियामध्ये अशा प्रकारे एम पॅटर्न बनला तर सेलिंग येईल. जर समजा नाही बनला, कारण आपला नियम असा आहे की रेझिस्टन्स झोनच्या वर पण गेलंय, बरोबर, रेझिस्टन्स झोनच्या आसपास एम पॅटर्न बनला पाहिजे तरच सेलिंग येतं. रेझिस्टन्स झोन आला याचा अर्थ तिथे सेलिंग येणारच असा अर्थ होत नाही.
याचं कारण असं आहे की रेझिस्टन्स झोन कधी कधी ब्रेक पण होणार असतो आणि कधी कधी ब्रेक झाल्यानंतर त्याच्यावर आणखीन पण तेजी होणार असते, बरोबर. मग आपल्याला कसं समजणार की आता इथे सेलिंग येणार की नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला एम पॅटर्नची वाट बघायची असते. आता काय झालंय, वर गेलंय, थोडंसं खाली पण आलंय. उद्या आता काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. जर इथे एम पॅटर्न बनला तर सेलिंग येईल. मात्र आता रेझिस्टन्स झोनच्या वर किंमत गेली आहे, त्यामुळे जर वर टिकणार असेल तर त्याच्या वरचा जो रेझिस्टन्स झोन आहे तो थोडा मोठ्या टाइम फ्रेम वरचा आहे. त्यामुळे आपल्याला थोडासा आणखीन वर जाऊन बघावा लागेल. तर हा जो झोन आहे हा आपल्याला इथे खाली दाखवला आहे, हा अगदी शॉर्ट टर्मचा आहे, हा मीडियम टर्मचा आहे. तर त्यामुळे मग ह्याच्या वर टिकत राहिलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं, तर 24,280 ची लेवल दिलेली आहे आणि 24,610 ची दिली आहे. समजा इथे एम पॅटर्न नाही बनला आणि जर बाउन्स व्हायलाच लागला तर किंमत ह्या दिशेनं पण जाऊ शकते. ही गोष्ट लक्षात ठेवा. पण लक्षात ठेवा की हे आपल्याला शॉर्ट टर्म साठीचा नाहीये, हा मीडियम टर्म साठीचा आहे. पण सध्या मोठ्या मोठ्या मुवमेंट होत आहेत, त्यामुळे कदाचित काय होतं, जसं आज डायरेक्ट खाली आलं बघा, दुसऱ्या टार्गेटच्याही खाली ओपन झालं. एवढी मोठी मुवमेंट नॉर्मली होत नाही. सध्या वातावरण असं आहे की एवढ्या मोठ्या मुवमेंट होत आहेत, म्हणून मी काय केलं, तुम्हाला शॉर्ट टर्मचा सुद्धा रेझिस्टन्स झोन दिलाय आणि मीडियम टर्मचा सुद्धा रेझिस्टन्स झोन दिलाय. इथे नाही जर रिव्हर्स झालं तर वर जाऊ शकतं, ह्या झोनमध्ये जाऊ शकतं आणि ह्या झोनमधनं मग रिव्हर्स होऊ शकतं. तर अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे. त्यामुळे उद्या ओपन कुठे होतंय ह्यावर अवलंबून आहे. ओपन म्हणजे आपल्याला आता कळलंय की वरच्या दिशेनं आता काय आहे, सगळा रेझिस्टन्स झोन आहे. आणि आपल्याला हे पण माहित असतं की आता हे झालं मी ॲस्ट्रोच्या लेवल्स, या सगळ्या ॲस्ट्रोच्या लेवल देतोय. टेक्निकली जरी बघायला गेलं तरी तुमच्या लक्षात येईल की ही लेवल असू दे आणि ही लेवल असू दे, बरोबर. हा गॅप तयार झालेला होता पहिल्यांदा ओपनिंग नंतर, हा गॅप तयार झाला होता. आता काय झालंय, आपण हळूहळू गॅप मध्ये आलोय. किंमत जेव्हा गॅपच्या खाली असते आणि खालनं वर येते, तेव्हा ही जी गॅप असते ही रेझिस्टन्स म्हणून काम करते. तर त्यामुळे तो पण एक विषय आहे. पण त्याला आपण आणखीन थोडंसं प्रिसाईज करण्यासाठी मी ह्या ॲस्ट्रोच्या लेवल सुद्धा सांगतोय तुम्हाला, की इथे जर रिव्हर्सल नाही आलं, म्हणजे उद्या इथून कुठेतरी थोडंसं वर जाईल, खाली येईल, मग एम पॅटर्न बनेल, असं तरी होईल. किंवा मग डायरेक्ट इथे जाईल आणि मग एम पॅटर्न बनेल किंवा आणखीन वर जाऊन बनेल. मग वर जायला भरपूर स्कोप आहे, बरोबर. तर तोपर्यंत आता एम पॅटर्न बनत नाही, तोपर्यंत तेजी चालू राहील. ज्या क्षणी एम पॅटर्न बनेल त्यानंतर पुन्हा एकदा मंदी येऊ शकते. ही गोष्ट आता आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर माझ्या मते आता तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा प्रकारे मार्केटमध्ये सध्या मुवमेंट चालू आहे. हे झालं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला काय केलं होतं, 3 टार्गेट फायनल दिलेली होती. हे टार्गेट होतं 57,630, त्याच्या खालचं दुसरं टार्गेट होतं 56,690, तिसरं टार्गेट होतं साधारणपणे 55,990. आज तुम्ही बघू शकता की पहिली 2 टार्गेट ओपनिंगला झाली, तिसऱ्या टार्गेटच्या थोडंसं वर ओपन झालं, वर गेलं, तिसऱ्या टार्गेटच्याही खाली गेलं आणि आता बाउन्स येतोय, बरोबर. तर त्यामुळे आता ही तिन्ही टार्गेट आलेली आहेत. या तिन्ही टार्गेटचं महत्व काम संपलेलं आहे. त्यामुळे आपण काय करूया, ही मोठी मोठी वाटणारी टार्गेट एकाच दिवसात गॅप डाऊन ओपनिंग मध्येच येऊन गेली, बरोबर. आता काय होऊ शकतं, तर आता आपल्याला इथे मी वर 4 लेवल दिल्यात. या 4 लेवलचं वैशिष्ट्य काय आहे सांगतो. पहिल्या ज्या 2 लेवल आहेत, पहिली लेवल आपल्याला ही दिसते, ओके, कुठली आहे, 56,095. दुसरी लेवल कुठली दिसते, 56,280. हा जो एरिया आहे हा रेझिस्टन्स झोन आहे. ह्या दोन लेवलमुळे बनलेला जो आहे तो रेझिस्टन्स झोन आहे. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असा आहे की किंमत ह्या एरियामध्ये येऊन इथून खाली जाऊ शकते, बरोबर. पण सध्या मार्केटमध्ये मोठ्या मोठ्या मुवमेंट होत आहेत. हा जो रेझिस्टन्स झोन आहे, हा रेझिस्टन्स झोन आपण समजा परत मी इथे लिहितो, हा रेझिस्टन्स झोन समजा ब्रेक झाला आणि किंमत वर टिकायला लागली, तर मग काय होईल, मग हा जो रेझिस्टन्स झोन होता हा सपोर्ट झोन होईल आणि किंमत आणखीन 2 टार्गेट आहेत, म्हणजे पुढचा आणखीन एक रेझिस्टन्स झोन आहे, अर्थात तो टार्गेट झोन म्हणून सुद्धा आपण धरू शकतो, तर त्या दिशेनं जाऊ शकते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर 56,280 ही जी लेवल आहे ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. समजा त्याच्या अलीकडूनच ब्रेकडाऊन झालं तर खालच्या खाली किंमत येईल, त्याच्या वर जायला लागलं तर 56,280 च्या वर टिकल्यानंतर मग 56,465 पर्यंत जाऊ शकतं. त्याच्याही वर टिकलं तर 56,700 पर्यंत जाऊ शकतं. थोडक्यात 56,280 च्या वर टिकलं तर काय होणार आहे,
तर ते बाय ऑन डिप्स होणार आहे. म्हणजे इथून किंमत वर गेली, किंमत खाली जरी आली तरी पुन्हा वर जाऊ शकते. ही गोष्ट लक्षात ठेवा. मात्र 56,280 च्या खालीच राहिली किंमत तर मग सेल ऑन राईज होईल. म्हणजे किंमत इथे राहिली, इथून खाली जायला लागली आणि परत बाउन्स जरी आला तरी परत सेलिंग येणार. म्हणजे मग ऑटोमॅटिक एम पॅटर्न बनणार. बरोबर? तर ह्याच्या खाली सेल ऑन राईज होऊ शकतं, ह्याच्यावर बाय ऑन डिप्स होऊ शकतं. त्यामुळे उद्या 56,280 च्या किंमत कुठे राहते, वर राहते का खाली राहते, ह्याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून असणार आहेत. माझ्या मते बँक निफ्टीचं अनालिसिस उद्यासाठी थोडंसं तुलनेनं सोपं दिसतंय निफ्टीपेक्षा. माझ्या मते दोन्हीचं अनालिसिस आता तुमच्या चांगलंच लक्षात आलं असेल. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं अनालिसिस करणार आहोत. मात्र त्यापूर्वी जर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर त्याच्यासाठीच्या काही थोडक्यात माहिती सांगतो. आता आपल्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉईन बटन सुद्धा यूट्यूबनं ॲक्टिवेट केलेलं आहे. या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही चॅनल मेंबरशिप घेऊ पण शकता आणि चॅनल मेंबरशिपमध्ये नक्की काय काय फॅसिलिटीज आहेत याची माहिती देखील घेऊ शकता. दोन्ही करता येतं. म्हणजे जॉईन बटनला क्लिक केलं की तुम्हाला घ्यावंच लागणार असं कंपल्सरी नाही आहे. जॉईन बटनला तुम्ही क्लिक करून बघा, तुम्हाला चॅनल मेंबरशिपची माहिती सुद्धा तिथे दिसू शकते. याच्यामध्ये आपण 4 मेंबरशिप केल्यात. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. या 4 मेंबरशिप पैकी सध्या गोल्ड मेंबरशिप आणि प्लॅटिनम मेंबरशिप चे ज्या सर्व्हिसेस आहेत त्या आपण चालू केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर मिनिमम गोल्ड मेंबरशिप घ्या किंवा प्लॅटिनम मेंबरशिप घेऊ शकता. त्यानंतर त्याच्याविषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल, इथे जॉईन बटनला क्लिक करून सुद्धा तुम्हाला या चॅनल मेंबरशिप विषयी माहिती वाचता येईल. ती इंग्लिशमध्ये असेल. तुम्हाला मराठीमध्ये अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे. या नंबरवर फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. व्हॉट्सअप कॉल किंवा साधा कॉल करू नका. या नंबरवर कॉल स्वीकारले जात नाहीत. मेसेज पाठवा आणि यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी माहिती पाहिजे असा मेसेज पाठवा. तुम्हाला या नंबरवर मेसेज केल्यानंतर त्याचा रिप्लाय मिळून जाईल. म्हणजे तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल. तर हे झालं आपल्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे जाऊया आणि राहिलेल्या इंडेक्सचं म्हणजे सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता सेन्सेक्समध्ये सुद्धा मी काय केलं होतं, सेन्सेक्समध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल तर इथे बघा, आपण हे एक टार्गेट दिलं होतं, हे एक टार्गेट दिलं होतं, हे एक तीन टार्गेट खालच्या बाजूची दिली होती, 2 टार्गेट खालच्या बाजूची दिली होती. मीडियम टर्म आणि लॉंग टर्म साठीची ही टार्गेट होती. आता ह्याच्यामध्ये पहिली पहिली टार्गेट जी आहेत, माझ्या दृष्टीनं काय असतं, पहिलं टार्गेट येणं महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं हे टार्गेट येणं महत्त्वाचं आहे तसं हे पण. कारण हे दोन वेगवेगळ्या टाइम फ्रेम मधली टार्गेट आहेत, वेगवेगळ्या कालावधीसाठीची टार्गेट आहेत. आज बघितलं तर दोन्ही टार्गेट आलेली आहेत आणि आता किंमत वर चालली आहे. आता मी मुद्दाम इथे काय केलंय, इथे मी आज लेवल्स दिलेल्या नाही आहेत. कारण सेन्सेक्स मध्ये काय वाटतंय मला, सेन्सेक्स मध्ये असं वाटतंय की किंमत कुठेतरी ना एकदा उद्या थोडीशी खाली येईल आणि मग परत थोडीशी वर जाईल. अशा प्रकारचं चित्र आपल्याला वाटतंय. या एरियामध्ये कुठेतरी 200 पासून एक आपण असं म्हणूया की 77,200 पासून 77,400 च्या आसपास कुठेतरी किंमत थोडीशी खाली येऊन मग आणखीन एकदा वर जाऊ शकते. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला सेन्सेक्स मध्ये सुद्धा दिसायला लागले. अर्थात सेन्सेक्स मध्ये सुद्धा लक्षात ठेवा की किंमत खूप वर जायला आता स्कोप नाहीये. साधारणपणे वर गेलं तरी 78,000 ते 78,500 च्या रेंज पर्यंत किंमत वर जायला स्कोप आहे. त्याच्यावर जर गेली तर मात्र मग ते आपल्याला थोडंसं आणखीन हे होईल. कारण वर बघितलं तर साधारणपणे 78,800 च्या आसपास आपल्याला हा गॅप तयार झालेली आहे. पण 78,500 ते 800 जास्तीत जास्त इथपर्यंत जाण्याची शक्यता दिसते सध्या गेलं तरी. आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं. अशा प्रकारचं चित्र आपल्याला सेन्सेक्स मध्ये सुद्धा दिसायला लागलंय. तर हे झालं तिन्ही इंडेक्स मध्ये उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक 10 मार्चला काय होऊ शकतं याविषयी केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं मी हे रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केलात की लगेचच त्याला लाईक करा.
बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.